वार्तांकन रोखठोक बातमी। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। पटेल यांनी या दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे बंद दरवाजाआड चर्चा केली। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा पेच प्रसंग तथा विलिनीकरणाच्या मुद्द्यावर उलटसुलट चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोदी व शहांची भेट घेतली आहे। त्यामुळे या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गत बुधवारी विमान अपघातामध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांच्यानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित होतोय। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतरही ही चर्चा थांबली नाही। प्रफुल्ल पटेल यांनी आज स्वतः पुढे येऊन आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यानंतर काही वेळातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांच्याशी बंद दरवाजाआड चर्चा केली आहे। या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नाही, पण ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या घटनाक्रमाभोवतीच फिरती होती असं सांगितलं जात आहे। सध्या दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्त आज एनडीएच्या सर्व खासदारांची एक बैठक घेतली, त्यांना मार्गदर्शन केले। त्यावेळी मोदींनी अजित पवारांना ही श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर प्रफुल्ल पटेल व मोदी अमित शहा यांची भेट घेतली। उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाला मोदी शहांनी ग्रीन सिग्नल दिल्याची नवी माहिती पुढे आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी या नेत्यांची भेट घेतली, त्यामुळे साहजिकच त्यांनी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विलिनीकरणाचा त्यांचा हिरवा झेंडा दिला होता का याची खातरजमा केल्याचंही सांगण्यात येत आहे, पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।